हे बायको माझी छान, अरे बायको माझी छान, पण डोक्याला देती तान. अरे काय कमी पडलं? पण डोक्याला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं, जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या अलर्ट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात. इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला आधी काही लिरिक्स PNG आणि ग्रुप्स ॲड करून दिलेले आहेत. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. आता सुरुवातीपासून तर 4.23 सेकंदापर्यंत जेवढे बीट आहेत त्यांना तुम्ही फोटो लावायचे. तर फोटो लावण्यासाठी काय करायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करायचा आणि समोरच्या बीटवरती यायचं आणि फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. परत प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करायचा. आणि जर तुमचा फोटो जर छोटा असेल तर वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि जे काही 5 नंबरला फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही प्रत्येक बीटप्रमाणे फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक बीटप्रमाणे फोटो लावलेले आहेत. आता काय करायचे, समोर यायचे. आता इथं तुम्हाला 4 ग्रुप दिसतील. तर तुम्ही आता ग्रुपमध्ये फोटो लावायचे. त्यासाठी काय करायचे, कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, जी काही फोटोची लेअर आहे याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावायचे. तर मी फटाफट ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावलेले आहेत. आता काय करायचे, 12.25 सेकंदाच्या बीटवरती यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती यायचे आणि या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, इथून पुढे जेवढेही बीट आहेत त्या बीटांना तुम्हाला फोटो लावायचे. फक्त काय करायचं आहे, 13.18 सेकंदाच्या बीटवरती PNG आहे, तिला काही करायचं नाही. तिला तशीच सोडून द्यायची आणि बाकीचे जेवढेही बीट आहेत त्यांना फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक बीटप्रमाणे फोटो लावलेले आहेत. तर आता काय करायचे मित्रांनो, तुम्ही 15.2 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तुम्ही तुम्हाला जी काही लिरिक्स PNG दिलेली ती ॲड करून घ्यायची. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आणि PNGला वरच्या कोपऱ्यात घ्यायचं आहे. वरच्या कोपऱ्यात घेतल्याच्या नंतर मित्रांनो, थोडीशी रोटेट करायची. अशा प्रकारे PNG सेट केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं, शेवटला यायचं आहे. शेवटला आल्याच्या नंतर PNGची लेअर शेवटपर्यंत ओढून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. त्यासाठी काय करायचं आहे, इथून बॅक निघायचं आहे, आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि सुरुवातीपासून तर जे काही 4.23 सेकंदापर्यंत आपले बीट आहेत त्या बीटमध्ये आपण फोटो लावलेले त्या फोटोनाच हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा. अशा प्रकारे मित्रांनो 4.23 सेकंदापर्यंत आपले जेवढे फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे.
तर बघू शकता मित्रांनो, मी 4.23 सेकंदापर्यंत जेवढे फोटो होते त्यांना हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता इथून बॅक यायचं आहे, आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपल्या बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो समोर यायचं आहे. इथं समोर मित्रांनो 12.25 सेकंदाच्या बिटमार्कवरती आल्याच्या नंतर इथं आपले जे काही 2 फोटो आहेत, 12.25 सेकंदाच्या बिटमार्कचा एक फोटो आणि त्याच्या समोरच्या बिटचा फोटो, या फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, समोर जी काही लिरिक्स PNG आहे तिला सोडून द्यायचं. त्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे. आता PNGच्या समोरचे जे काही 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही 4 फोटोनाच हा इफेक्ट पेस्ट करायचा. PNGच्या आधी 2 फोटो आणि PNGच्या नंतरचे 2 फोटो, अशा 4 फोटोनाच हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर 3 नंबरच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो आता मित्रांनो 16.9 सेकंदाच्या समोरील जेवढेही फोटो राहिलेत आपले त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक फोटोंना इफेक्ट पेस्ट केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो आता आपला पूर्ण व्हिडिओ बनवून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, वरती शेअरच्या बटनावरती क्लिक करायचं. इथं तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करू शकता. क्वालिटी वगैरे सिलेक्ट केल्याच्या नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.